नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. भाजप आमदार गणेश नाईक यांची कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर वाशीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचा माहोल पाहायला मिळाला. गणेश नाईक यांची कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. कोळी गाण्यांवर ठेका धरत भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. भाजप कार्यकर्ते आणि नाईक समर्थकांनी जल्लोषात उधळला आनंदाचा सण. आता थांबणार नाही नवी मुंबई, भाजप कार्यकर्त्यांचा गर्जना. आणि नवी मुंबईचे शिल्पकार दादा गणेशजी नाईक साहेब यांना पुन्हा एकदा चौथ्यांदा कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा असलेली मंत्रिपद त्यांना आज त्यांच्या शपथविधी झाली. आणि म्हणूनच नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचा जल्लोष सुरू आहे. विविध ठिकाणी नवी मुंबईच्या चौकात जल्लोष सुरू आहे. त्याचाच हा एक भाग आहे. गेल्या मागच्या कालखंडामध्ये दादांचं मंत्रिपद देता 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 राहिलं गेलं आणि तीच एक खंत नवी मुंबईच्या सगळ्या कार्यकर्त्यामध्ये होती. आणि म्हणूनच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी द्वेषाने सगळ्यांनी काम करून जवळजवळ लाखच्या आघाडीने दादांना जिंकून दिलं. आणि महाराष्ट्राच्या सरकारला असेल किंवा महाराष्ट्राच्या आमच्या नेत्यांना असेल त्यांना दाखवून दिलं की नवी मुंबईत खरा कोण जर हिरो असेल तर तो दादा गणेशजी नाईक साहेब असेल. आणि म्हणूनच त्यांची आज त्यांनी एक चांगल्या प्रकारची व्यवस्था असेल, एक चांगल्या प्रकारचा मान सन्मान असेल, अशा प्रकारे त्यांना कॅबिनेट मिनिस्टर म्हणून त्यांना पुन्हा एकदा बहाल केलं. मागच्या 15 वर्षामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे एक चांगलं स्वच्छ कारभार कॅबिनेट मिनिस्टर त्यांनी केलं. आणि म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मिनिस्टर बहाल करण्यात आलंय. त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.